हे बघा गाईच खायला या चिमणी झाल्यावर अशी कच्ची नाही. गाईच बघा याच्या पाठीमागे किती गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला आपली मॉर्निंग आज खूप म्हणजे लवकर नाही झाली, आज लेट मॉर्निंग झालेली आहे. तर चला बघू आता काय काय काम करायचं आहे. गाईज आज जरा लेटच उठलो, म्हणजे मला सुद्धाच पडली ना, आज वर्कआउट बी मी नाही केला. तर मी बोललो चला, तरी उठलो मी 7:30 वाजता उठलो. तरी मस्त की फ्रेश झालो, मस्त रेडी झालो. सकाळच्या असं जराशी रेडी झाल्यावर जरा बरा वाटते. चला दिवाबत्ती नवीन केली नाही अजून, उठून फक्त फ्रेश झालो, मस्त मेकअप केली. तर चला गाईच मेकअप नाही म्हणजे आपली नॉर्मलच घरातलीच पावडर लावलेली आहे ना, फॅरम लावलेली आहे. तर चला आपण घरातलं आता आपण काम करायला घेऊ. काम काय नाही केला, पहिला घरातून झाडून काढते आणि मग लगेच दिवाबत्ती करून घेते. तर गाईच कंटिन्यू करा. चला गाईच आता आपण चादरी जुळून घेऊ. बघा मुलं उठली, चादरी जुळते. जीविका माझी गेली आंघोळीला. बडाबड बेड आपला साफ करू. आज आमची क्युटीला बाहेर घेऊन गेलोच नाही. क्युटी माझी घरातच आहे आज. तिला आता बाहेर घेऊन जाते. रात्रीच्या भरपूर ती भुकत असते, त्याच्यामुळे तिला घरातच बांधायला लागते. एकदम चादरी बिदरी झुलून ठेवल्या, एकदम बेडशीट जराशी साफ केली. चला आता हॉलमधला आपण करून घेऊ. मी बघा क्यूटी ते सर्व उशा लावून घेते. अजून सोपे व्यवस्थित केले मी. आता जरा आपण ना बोर्ड सर्व पुसून घेऊ. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपण सर्व वायरी काढते. आपण आता पुसून काढू घेऊ. आता टी व्ही पुसून घेते मी. कधी मी पुसायची असली तर आपल्या कागदामध्ये पुसत जा, फडक्यामध्ये नाही पुसायचं. पेपर घ्यायचा आपला, टिश्यू घ्यायचा. गाईज बघा याच्या पाठीमागं किती घाण आहे. टीव्हीच्या पाठीमागं पूर्ण धूळ बसलेली आहे. कसली धूळ, सर्व धूळ बसलेली आहे. चला गाईज मस्त पुसून घेतलेला आहे मी. टीव्ही बघा आता कशी मस्त वाटते. रोज पुसल्यानं आपल्या वस्ती व्यवस्थित राहतात. मग 8 दिवसात तरी सर्व पुसून काढायचं. मला सर्व पुसायला लागते. धूळ बघा घरामध्ये किती बसते, किती पुसला तरी धूळ बसते. चला बाई जरा आता वायफायला जरा पुसून घेते. काचेला पुसून घेते. औषध खराब झालं असं वाटते. बघा काचावर पूर्ण धूळ बसलेली आहे. बघा मस्त की टी व्ही मस्त आहे की मी पुसून काढली. शोकेस बी पुसून काढला. आपण जरा पुसून ठेवल्या ना वस्ती जरा चांगल्या राहतात आपल्या. बघा आता झाडून काढते. बघाच आता सर्व साफसफाई मी केलेली आहे. मस्त बेडरूमचा केला, असं सोपे व्यवस्थित केले, शोकेस पुसून घेतला, टी व्ही पुसून घेतले आणि किचनचा बी सर्व पुसून घेतला. कसं म्हणून हे आपण बोलतो हिचा घर एवढा स्वच्छ का, आणि मग आपण काय बोलतो एवढा तू कशी काय मॅनेज करते. म्हणजे आपण कसं आपल्याला टायमिंग असेल ना तेव्हा आपण सर्व पुसून घ्यायचं. कसं नाही तर आपल्यावर भरपूर अशी कामं असतात.
आपण कुठल्या टायमामध्ये फ्री असलो आणि त्यापेक्षा आपण दुसरी घरातली थोडीफार राहिलेली कामं म्हणजे फोटो बोला काही पुसायचं असलं ते पुसून मग माझं असं मी 8 दिवसाला सर्व पुसून घेते का सांगू. मग आपण महिन्यातून करायला गेलो ना मग ते जास्तच आपल्याला म्हणजे असं जास्तच घाण होते मग घरामध्ये. मग त्याच्यामुळं मी 8 दिवसाला सर्व साफसफाई मी करून घेते. बोला राहून दे तेवढंच आपण साफसफाई ठेवू तेवढंच आपलाच घर चांगला दिसणार आहे. त्याच्यामुळं मला घर स्वच्छ ठेवायला मला खूप आवडतं म्हणजे पहिलीपासून आतापासूनच नाही. आणि कुठल्याही घरामध्ये नवीन नवीन गोष्टी आणायला घर सजवायला मला खूप आवड आहे. मग त्याच्यामुळं मला आवड आहे म्हणून मी करत असतं. तर चला आता आपण झाडून काढते आणि काही लगेच कपडे धुवून येते. तर चला कंटिन्यू करा. आणि गरम बघा किती करते जबरदस्त गरम होते. लादी बिदी पुसलेली आहे. आता आपण जेवण करायला घेऊ. तुम्हाला आता काय आहे ती मच्छी दाखवते. चला कोणती मच्छी आहे. चिमणी मच्छी आहे चिमणी. बघा मस्त की गाबोलीची भरलेली आहे. गाबोली आहे याच्यात. हे गाबोलीचेच चांगले लागतात. बघा याच्यामध्ये पेर आहे. पेर भरलेली गाबोलीमध्ये भरलेले आहे. त्या गाबोलीमध्ये भरलेले काय बोलतात चिमणी. चिमणी चांगले लागतात. बघा आता मी यांना असं की कापून घेते. बघा माझे फेवरेट. चला आता कापते मी मस्त चावल थांबना जीविका अंगावर टाकतो. चावा मारू गाईस बोलो गाईला खायला. हे बघा गाईच खायला या चिमणी झाल्यावर अशी कच्ची आहे. गाबोलीची आहेत. गाबोलीचीच ही चांगली लागते. त्याच्यामुळे आता मस्त कापून घेते. गाईचे बघा या ज्या असे आहेत ना एक काटे डेंजर असतात. हे काढून टाकायचे पहिला. हे बघा हे जे शेरो आणि आमच्या सूर्याला धारच नाही आणि इथं बी काटा असते. हे बघा या साईडला बी काटा असते. आता आपण याला कसा तोडायचा 2 करते. चला हे कसं तरी तोडतात पण मला एवढं तोडता येत नाही. मग आपण हे घेऊ सुरी घेऊ. मी अशी 2च करून टाकते यांची. पेर आहे काय. हाय 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 गाईची बघा मस्त. हे गाबोलीची चांगली लागतात हा चिमणी. ही ती मच्छीवाली लोक अलगच कापतात. मला तशी कापता येत नाही. मी अशी 2-2च करून टाकते यांची. बघा ती मीनी पहिला बघासाठी त्यांना एक उघडून मीने सांगितलं मला दाखवा गाबोलीचे आहेत का ताई. बघा किती मस्त छान अशी कापून दिलेली. हे डोकं कसं काढलेलं आहे बघा. मला असं काढताच येत नाही. कसं काय काढायचं तर जाऊ दे. मी आता याचे 2 करते आणि हे असेच कापून टाकते. आपल्याला का जमत नाही एवढा कापायला. मी तुला जमत. गाईज मधमाशी आली बाबा घरामध्ये. जीविका खिडकी उघड. खिडकी उघड. खिडकी उघड. खिडकी उघड पडापड. उघडते. बाहेर जाईन ती. मग मस्त की साफ केलेली आहे. अर्धे पेरीचे आहेत अर्ध्या नाही आहेत बघा. तर पटकन आता मी घालून घेते. सर्व मच्छी साफ केली. चला गाईज मस्त की सर्व तिथं कापून घेतलेलं आहे. मिरची टॅमॅटो असं थोडा कढीपत्ता घेतला आहे आणि पटकन आता घालून घेते. डबल आमचे हे येतील ना आता कामावरून. जरा आज वेळ झाला का सांगू. सर्व साफसफाई करत होतो ना त्याच्यामुळे तुम्ही बघितला सर्व पुसून काढताना थोडा टाईम झाला. चला गाईस तेल गरम झालं. आपण कढीपत्ता टाकला याच्यामध्ये. आपण लसूण टाकू. याच्यामध्ये मिरची टाकू. टॅमॅटो गरम
आता घातलेलं आता आपण याच्यामध्ये वाटून टाकू. पटकन वाटून बनवते. बघा आता लगेच तांदूळ धुते मी आणि लगेच चला आता मी भात घालते पटकन. एक साईडला आपला कालवण होते. हे बघा मस्त की याच्यामध्ये मी वाटण टाकलं आहे. बघा मस्त पेरीच्या, मला पेरीच्या खूप आवडतात. मस्त की आपला कालवण झाला आहे. नंतर त्याच्यामध्ये मी बटाटा टाकला आणि आपला भातसुद्धा झालेला आहे. आता आमचे हे सुद्धा येतील. आणि जरा आता भात मी गॅस कमी करते कारण वाटण टाकलेलं आहे ना, जरा हल्लं हल्लं होऊन दे. पापड पहिला तळून घेऊ मस्त की. हा हरभऱ्यांचा भुस्सा आहे बघा. सर्व मी आता एकदमच टाकलाय. बघा कसल्या फुलल्या बघा. डेंजर. अर्ध्या कच्चाच राहिला. तेल कमी पडला. चला गाईज आता रूममध्ये आलेलं आहे. जरा आता आराम करते. मस्त जेवण बिवण झाला. मस्त लागले गाईज. चिमणी पेरीची होती. चला आता मस्त आराम करते आणि गाईज लगेच तुम्हाला संध्याकाळचे भेटते. घरातून झाडून बिडून काढला आणि बाबू बघा माझा कसा रील्स बघते इथं. आता भांडी घासून घेऊ आपण. सर्व लादी बोलत आहे. झाडून तर काढलेलं आहे. आता भांडी आहे दुपारची आणि किचन पुसून काढायचं आहे. चला पहिला भांडी घासून घेते. सर्व भांडी घासली. मस्त किचन एकदम पुसून घेतला. आणि जीविकाने मला मी झोपलेलो तर पूर्ण रंगवलेली. हे बघा आता तोंड धुतला मीनी. तर किचन बघा जरा बरा वाटते. जरा असा साफ ठेवल्यावर लादीवर बी फरका मारला. आणि हे बघा माझ्या तोंडाचा काय अवतार केलेला जीविकाने. खूप डेंजर. बघा पूर्ण मला रंगवलेली, कुंकू लावलेला माझ्या तोंडाला. मी झोपलेलो तर पण त्याच्यामुळे तोंड धुवून घेतला मी. जरासं गरम करते ना, जरासा तोंड बिन धुतल्यावर जरा बस मस्त की अशी जराशी पावडर लावली. चला आता आपण रस्त्यावर जाऊ. गाडी चालवायला जरा शिकली पाहिजे नाही. व्यवस्थित मला अजून येत नाही. म्हणजे गाड्या बघितल्या ना तर मला भीती वाटते. का सांगू, तो ॲक्सिडेंट झालेला ना त्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चित भीती अशी पकडलेली आहे. दुसरी गाडी दिसली ना तरच मी घाबरते. नंतर मी पहिला लग्नाच्या अगोदर मी पहिला गाडी चालवायचो. माझ्या हातामध्ये किती वर्ष झाली, 11, 12, 13 वर्ष झाली. हो 13 वर्ष झाली माझ्या हातामध्ये गाडीच नाही. मग त्याच्यामुळं मला येत नाही. तर चला आता तरी मला अशी चालवता येते पण जरा गाड्या बघितल्यावर भीती वाटते. चला गाईच आता आपण जाऊ शिकायला. आणि आपल्याबरोबर जय सुद्धा आहे. जय भाई. चल जय. इसको क्या हो गया है देखो. ये देखो पागल हो गई ये गाईज. घरामध्ये तर आलो मस्तपैकी चालू होतो. तो तिथला शूट घेतलाच नाही. कसं मी माझ्या ह्याच्यातच होतो. मोबाईल होता डिक्कीमध्ये ठेवलेला. मग त्याच्यामुळे तिकडून तर मला शूट करताच नाही आला. तरी मस्तपैकी चालवली. सर्व मुलाही मला व्यवस्थित सांगितलं काकू अशी चालवायची, काकू तशी चालवायची. मुलांचा घेताच नाही आला. चला गाईच आता दिवाबत्ती आपण करून घेऊ. घाम फुटला मला पण मस्त वाटत होता. आता आपण जेवण करायला घेऊ मस्तपैकी. संध्याकाळ झालेली ना, बाबूसाई लावलेले TV बाहेर. पटापट आता मी जेवण करते. काहीच आता माझा ब्लॉग इथंच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.